रोज रस्सा भाजी काय करायची हा रोजचाच प्रश्न असतो, परंतु आज मी 5 दिवसाच्या 5 भन्नाट चवीच्या रस्सा भाज्या आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. अगदी करायला सोप्या आहेत, झटपट तयार होतात. टिफिनसाठी असोत किंवा मग रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी एकदम भन्नाट चवीची आहेत. चला तर लगेच सुरुवात करूयात. जेवल्यानंतरही हाताचा सुगंध जाणार नाही एवढी चविष्ट आणि झणझणीत ही भाजी तयार होते. अगदी वासाने, याच्या सुवासानेच खावीशी वाटणारी आज शेवग्याची झणझणीत आपण गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत. पाट्यावरती वाटण तयार करून ही भाजी आपण बनवणार आहोत. करायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते. बोट चाटून पुसून खाल एवढी भन्नाट चवीची ही भाजी आज आपण बनवतोय. एकदम गावरान पद्धतीने आहे. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा ही रस्सा भाजी नक्की बनवून बघा. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागते. दिसतानेच दिसत आहे किती छान अशी झालेली असेल. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि वरच्या ज्या शिरा असतात त्या बऱ्यापैकी जेवढ्या निघत असतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत. शेवगा जास्त छोटा कट करायचा नाही, तर अशा मोठ्या काड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे. बारीक कट केला तर जास्त शिजला जातो आणि खाताने देखील एकदम चोथा तयार होतो. त्यामुळे थोडासा मोठा कट करून घ्यायचा. त्यानंतर एका कढाईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या. अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हा शेवगा आपल्याला 50% शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. तर बघू शकता 50% ही शेवग्याची शेंग शिजलेली आहे. आता गॅस बंद केला आणि शेवग्याच्या शेंगा मी पाण्यातून काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये इथे मी खोबरं टाकलेलं आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून एक खोबरं आपला खरपूस भाजून घ्यायचं आहे. जास्त काळं देखील करायचं नाही. तरी ते खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजताना हा गॅस कमीच हवा. तर बघू शकता अशा प्रकारे आता खोबरं काढून घेऊयात. तर खोबरं काढून घेतलं. त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, एकदम पातळमध्ये, त्यामुळे भाजल्या लवकर जाईल. तर कांदा यामध्ये टाकून घेतला. कांदा देखील छान असा आपला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजताना इथे गॅस फुल केला तरी पण चालेल, कारण कांदा आपल्याला जास्त थोडासा काळसर ठेवायचा आहे. तर इथे कांद्यामध्ये तेल न टाकता कांदा आपल्या इथे भाजून घ्यायचा आहे. खूप चविष्ट ही भाजी तयार होते, एकदम झणझणीत मस्त. आणि कोणी पाहुणे वगैरे आले तरीही तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता. तर इथे कांदा आपला भाजून झालेला आहे. अशा प्रकारे आपला हा कांदा हवा आहे. कांदा देखील मी इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा तव्यावरती 1 चमचा भरून तीळ टाकून घेतलेले आहे, पांढरे तीळ. त्यानंतर 1 चमचा भरून खसखस देखील टाकलेली आहे. खसखस आणि तिळीमुळे भाजीची चव ही खूपच चविष्ट तयार होते. त्यानंतर बघू शकता तेल न टाकता हे भाजून घ्यायचं. एकदम तवा तापलेला असल्यामुळे तडतड उडत आहे खसखस आणि तीळ. तर आता तीळ देखील आपले भाजून झालेले आहे, मस्त खरपूस वास सुटलेला आहे. तर आता काढून घ्यायचे. इथे मी तीळ आणि खसखस काढून घेतलेली आहे. आता तव्यावरती आपल्याला थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. तर आलं लसूण देखील आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत, त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि चविष्ट ही भाजी तयार होते. तर एक 5 मिनिटभर आपण असंच ठेवणार आहोत. तर 5 मिनिटानंतर याला काढून घ्यायचं आणि मस्त पाट्यावर याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तर मसाला वाटताना देखील याचा खूपच छान असा सुगंध येतो. मिक्सरमध्ये वाटताना वास याचा येत नाही, परंतु वाट्यावरती वाटण वाटताना मस्त खसखस आणि तिळीचा तसेच खोबरं, कांद्याचा सुगंध सुटलेला असतो. मसाला वाटल्यावर हाताचा वास खूप वेळापर्यंत तसाच राहतो. चला तर मग आता पाट्यावरती स्वच्छ धुवून घेतला आणि त्यावरती वाटण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे खोबरं अगोदर आपण असं ठेचून घेणार आहोत, त्यानंतर सगळं वाटण अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. कारण खोबरं हे कडक असल्यामुळे लवकर वाटल्या जात नाही. वरवंटा असा उभा धरायचा आणि खोबरं आपल्या इथे ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. खूपच मस्त हे वाटण तयार होतं. खूपच खरपूस असा वास सुटलेला आहे घरभर. पाट्यावरचं वाटण खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच असा पाटा वरवंटा असेल तर नक्कीच वाटवा. नसेल तर काही हरकत नाही, आपल्या मिक्सरमध्ये देखील बारीक करून घ्यायचं.
तरी ते मी थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि खूपच सुगंध असा सुटलेला आहे. आता वाटण तयार झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि भाजी आपल्या फोडणीला टाकायची आहे. तुम्ही देखील हा शेवगा या पद्धतीने बनवून बघा. खूपच भन्नाट चवीचा होतो, खूप टेस्टी बनतो. चला तर मग आता फोडणी तयार करून घेऊयात. कढाई पुन्हा गॅसवरती ठेवली. यामध्ये 2 ते 3 चमचे भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकून घ्यायची. त्यामुळे कोथिंबीरचा वास छान येतो मसाल्यामध्ये. त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं 1 चमचा भरून. त्यानंतर गरम मसाला टाकून घेतला. कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अंबारी चटपटीत मसाला असतो तो देखील इथे मी टाकून घेतलेला आहे. आता एवढेच मसाले मी यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यातलं पाणी देखील आपण काढलेलं होतं पाट्याचं, ते न टाकता फक्त वाटण जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे कमी गॅस ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त वाटण आपलं इथं परतून झालेलं आहे, बघू शकता. साईडने इथे तेल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे, कारण आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे लवकर परतलं गेलेलं आहे वाटण. तर आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. मस्त भाजीचा घरभर वास दरवळत आहे. खूपच भन्नाट हे वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर शेंगा देखील मी ते टाकून घेतल्या आणि छान अशा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहे. परतून झाल्यावरती आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. भाकरीसोबत खाणार असाल तर रस्सा थोडासा पातळ हवा आणि चपातीसोबत खाणार असाल तर घट्टसर हवा. जास्त घट्ट देखील नाही, पण मीडियममध्ये हवा. त्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अजून मी पाणी टाकून घेणार आहे. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये देखील आणि अजून मी पाणी टाकून घेणार आहे यामध्ये, कारण भाजी आपल्याला अजून 50% आपण शेंगा शिजवलेल्या होत्या. तर आता आपल्याला फक्त 40% शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. जास्त गिचबिच करायच्या नाही, तर मग खाताना त्या व्यवस्थित लागत नाही. तर मी अजून देखील पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अजून घट्टसर वाटली भाजी तर त्यामध्ये अजून पाणी अर्धा ग्लास मी टाकून घेतलेलं आहे. तर अगदी सोपी आहे भाजीत करायला, खूपच झटपट तयार होते. तर अजून पाणी टाकून घेतलं आणि आता आपल्याला कमी गॅस ठेवून भाजी छान अशी उकळून शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता उकळी फुटलेली आहे, मस्त तर्री आलेली आहे साईडने. अजून आपण 5 ते 6 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत. आता यावरती झाकण ठेवायचे नाही. अशीच भाजी आपल्याला कमी गॅस ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे, छान कट आलेला आहे. आता भाजी थोडा वेळ शिजल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. अप्रतिम भाजी झालेली आहे, बघू शकता. एकदम वेगळ्या वाटणाची चविष्ट चवदार ही भाजी तयार झालेली आहे. तोंडाला चव नसेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. दोडका फारसा कोणाला आवडत नाही, परंतु या पद्धतीने जर बनवला तर लहानापासून मोठेही आवडीने खातील. खूप चविष्ट हा दोडका तयार होतो. करायला अगदी सोपा आहे, तेवढाच टेस्टीसुद्धा आहे. नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. टिफिनमध्ये द्यायला सुद्धा एकदमच छान असा पर्याय आहे. खूप चविष्ट हा दोडका तयार होतो. तर इथे मी काही दोडकी घेतलेली आहे, त्याला मस्त स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर वरची सालं काढून दोडके कट करून घ्यायचे आहेत. दोडकी तुम्ही लहान किंवा मोठी कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आणि दोडक्याची शिरा ज्या असतात, वरच्या जे सालं असतात ते काढण्यासाठी आपण एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे बटाट्याची सालं काढण्याचे जे सोलर असतं वरचं, त्याने सहज वरची सालं जे असतात ती निघून येतात, बघू शकता. एकदम झटपट ही सालं निघतात. तर एकदम छान अशी सगळी सालं निघतात. वरच्या सालांची चटणी तुम्ही बनवू शकता, कारण आपण सालं काढून घेतोय, कारण दोडका शिजायला टाईम लागतो आणि ते दाताखाली टचर टचर येतं, त्यामुळे वरची सालं काढली जातात. तर वरची सालं मी सगळे दोडक्याची अशा प्रकारे काढून घेतली आणि नंतर दोडका कट करून घेतलेला आहे. दोडक्याचे तुम्ही 4 भागामध्ये सुद्धा फोडी करून घेऊ शकता, थोड्याशा मोठाल्या किंवा छोट्या बनवल्या तरी पण चालेल. खूप चविष्ट हा दोडका तयार होतो. त्यानंतर सालं काढून झाल्यावर दोन्ही साईडचा जो भाग आहे देठाचा आणि जो पाठीमागचा दोन्ही काढून टाकायचे आणि दोडका आपला कट करून घ्यायचा आहे. मस्त कोवळा लुसलुशीत हा दोडका आहे. तर अशा प्रकारच्या तुम्ही फोडी करून घेऊ शकता डायरेक्ट त्या 4 भागामध्ये. तर अशा प्रकारच्या सुद्धा छान लागतात.
आणि छान वाटतात त्या. तर मी इथे 2 मध्ये कट केलेल्या आहेत. दोडका घेताना हा हिरवा आणि कोवळाच घ्यावा. त्यामुळे दोडका हा कडवट लागत नाही. नाहीतर मग दोडका जर थोडासा निबरट किंवा थोडासा कडक जर मोठ्या साईजचा असेल तर त्यामध्ये बिया असतात. त्या बियामुळे दोडका हा कडवट लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जेवढा कोवळा घेता येईल तेवढा कोवळा घ्यावा आणि लांब सडक असेल तर एकदमच चांगला आहे. त्यानंतर दोडका चिरून घेतला. त्यानंतर आपल्याला त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न घालता. त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली. यामध्ये 2 चमचे मी इथे तेल टाकून घेतलं. तेल गरम झाले की इथे पाव चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे छान असे फुलू द्यायचे. जिरे फुलले की त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं कमी गॅस ठेवून परतून घ्यायचं आहे. या वाटणामुळे छान अशी भाजी तयार होते. खूप चविष्ट तयार होते. नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. त्यानंतर वाटण देखील आपलं थोडंसं परतून झालं. त्यानंतर आपण यामध्ये आता हळद टाकून घेणार आहोत. जास्त मसाले देखील टाकायचे नाही. थोड्या मसाल्यामध्ये सुद्धा खूप चविष्ट ही भाजी तयार होते. त्यानंतर इथे हळद टाकून घेतली आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा गरम मसाला एकत्र करून मी टाकून घेतलेला आहे. बाकी कोणतेही मसाले इथे वापरायचे नाहीत. तर आपण इथे 2 मसाले टाकून घेतले. पाव चमचा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्ही मिळून अर्धा चमचा इथे टाकून घेतला. त्यानंतर लगेचच दोडका टाकून घ्यायचा आहे. दोडकासुद्धा आपल्याला या मसाल्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. जर भाजी सुकी बनवायची असेल तर थोडंसं पाणी टाकावं. जर रस्सा बनवायचा असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं किंवा थोडीशी लतपत भाजी जी असते थोडीशी रश्श्याची तीसुद्धा खूपच छान आणि चविष्ट लागते. तर इथे परतून झालेला आहे दोडका छान असा. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे दोडका शिजेल इतपत. मी इथे जास्त पातळ किंवा जास्त रस्सा बनवणार नाही. त्यामुळे पाणी इथे मी मापातच टाकणार आहे. एकदम छोटे ग्लास आहेत. 2 ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर एवढे छोटे फुलपात्राच्या आकाराचा ग्लास आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोडका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून. तर आता दोडका शिजलेला आहे बऱ्यापैकी. त्यानंतर झाकण काढून बघितलं. मस्त उकळी आलेली आहे आपल्या रश्श्याला. यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. जास्त देखील आपल्या इथे शेंगदाण्याचं कूट वापरायचं नाही. तर 3 चमचे भरून इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. 1-2 मिनिटभर अशीच कमी गॅसवरती ठेवून भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. भाजी ऑलरेडी आपली इथे शिजलेली आहे. फक्त शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे 2-3 मिनटं इथे उकळून घ्यायची. तर बघू शकता भाजी ते फायनली तयार झालेली आहे. खूपच चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूपच मस्त लागते. भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने दोडका नक्की बनवून बघा. सगळे आवडीने खातील. न आवडणारे सुद्धा मागून मागून खातील. इतकी चविष्ट ही दोडक्याची भाजी तयार होते. तर इथे दोडका पूर्णतः आपला तयार झालेला आहे. कडधान्यांचा रस्सा. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे कडधान्य बनवून अशा प्रकारचा रस्सा बनवू शकता. तर इथे मी मूग, मटकी आणि हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे. एकदम खूप आणि मस्त एकदम टेस्टी झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल. खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते. बघू शकता दिसताना अप्रतिम दिसत आहे. खूपच चविष्ट झालेली आहे. करायला म्हणताल तर अगदी सोपी आहे. चला तर मग आपण लगेच भाजीला सुरुवात करूयात. इथे मी 3 प्रकारची कडधान्य घेतलेली आहेत. म्हणजेच मटकी, मूग आणि हरभरा थोड्या प्रमाणामध्ये घेतलेली आहेत. तुम्ही याऐवजी दुसरे कोणतेही कडधान्य घेऊन अशा प्रकारचा झणझणीत रस्सा नक्की बनवू शकता. मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते. सकाळी याला छान असे मोड आलेले आहेत छोटे छोटे एकदम. त्यानंतर एक कांदा अशा प्रकारे 4-5 भागामध्ये कट करून घेतलेला आहे वरचा भाग काढून. आता हा गॅसवरती भाजायला ठेवायचा आहे. त्यानंतर एक टोमॅटो देखील दुसऱ्या गॅसवरती मी भाजायला ठेवलेला आहे. जाळी असेल तर एका गॅसवरती तुम्ही दोन्ही भाजून घेऊ शकता. तर टोमॅटो लगेच भाजतो. बघू शकता टोमॅटो लगेच भाजलेला आहे. काढून घेतला. याचवरती आता आपण खोबरं ठेवून घेणार आहोत. खोबऱ्याचा एक तुकडा थोडेसे भाग कट केलेले आहे त्याचे आणि तो सुद्धा भाजायला ठेवलेला आहे. कांदा छान भाजला. खोबरं देखील भाजलेलं आहे. दोन्ही सगळं काढून घेतलेलं आहे. टोमॅटोवरचे आपला साल जेवढे काढता येईल तेवढे काढून घ्यायचे.
किती सोपी आहे ही भाजी करायला, अगदी सहज तयार होते आणि खूपच चविष्ट तयार होते. तर टोमॅटोवरचं साल देखील काढून घेतलेलं खोबरं आहे, बघू शकता 2-3 भागामध्ये मी कट करून घेतलेलं होतं. आता ते पूर्ण मोकळं करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून. थोडासा लसूण देखील घातलेला आहे. तुम्ही इथे आलंसुद्धा घालू शकता. त्यानंतर इथे खडे मसाले घेतलेले आहे. गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, घरगुती काळा मसाला अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि थोडासा मटण मसाला घेतलेला आहे. आणि हे वाटण जे आहे ते घरगुती वाटण बनवलेलं आहे. काळं वाटण आहे, ते वर्षभर टिकतं फ्रीजमध्ये. तर ते घेतलेलं आहे मी आता. चला तर मग आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण इथे कमी किंवा जास्त देखील करू शकता. इथे मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी कच्च्या घाणीचं तेल वापरते, त्यामध्ये कमीच वापरावं लागतं. आता तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे छान फुलून वरती आले की यामध्ये आपण लगेच मसाले टाकून घेऊयात. एकदम वेगळ्या पद्धतीचा हा झणझणीत रस्सा एकदा बनवूनच बघा, खूपच टेस्टी होतो. तर त्यानंतर सगळे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहे. वाटण खूपच चविष्ट बनतं. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर मसाले टाकून घेतले, त्यावरती लगेच जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना आपण, ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे सगळे मसाले. खूपच चविष्ट हे भाजी तयार होते. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते. तर बघू शकता छान असं आपलं वाटण इथे आता परतून घेऊयात. त्यानंतर आपण जे कडधान्य घेतलेलं होतं ना, ते सुद्धा आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे आपलं वाटण परतत आहे किंवा तेल सुटेपर्यंत आपण असंच कमी गॅसवर त्याला परतून घेणार आहोत. तोपर्यंत कडधान्य कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहेत आणि ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला याला एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. जास्तसुद्धा शिजवू नका, नाहीतर खूपच गाळा तयार होईल. त्यामुळे एकच शिट्टी होऊ द्यायची आहे. म्हणजे अर्धवट जरी शिजले तरी भाजीमध्ये नंतर शिजतात. कडधान्य शिजायला ठेवले तोपर्यंत वाटणसुद्धा छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे भांड्याला मसाला वगैरे लागलेला असतो तो सगळा भाजीमध्ये किंवा रश्श्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. त्यानंतर कडधान्याची एक शिट्टी करून घेतलेली आहे ना मी, ती सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे. तर किती सोपी आहे. जर कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारची रस्सा भाजी म्हणून बनवू शकता. खूपच चवदार आणि चविष्ट तयार होते. बघू शकता छान अशी उकळी सुटलेली आहे याला. आता आपण कडधान्य काढून घेऊयात आणि ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचे आहेत, कारण कडधान्य कमी वेळेमध्ये शिजते. त्यामुळे फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता कडधान्य टाकून घ्यायचं आणि आपली जेवढी भाजी बनवायची आहे ना तेवढी यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं. भातासोबत आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते. खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते. चिकन मटणसुद्धा यापुढे फिकं पडेल एवढी मस्त आणि चविष्ट ही भाजी तयार होते. तर त्यानंतर कडधान्यसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि खरं म्हणजे तर ही एकदम हेल्दी भाजी आहे. जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही. घरगुती काळे वाटण वगैरे घालूनच मी हे मसाले किंवा ही भाजी बनवलेली आहे. त्यानंतर कडधान्य यामध्ये टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात. पाणी इथे गरम नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. मी नॉर्मल पाणी वापरलेलं आहे, जे आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं ना तेच वापरलेलं आहे. आता भाजी आपला किती बनवायची यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि कमी गॅसवरती छान भाजी आपल्या इथे उकळून घ्यायची आहे. तर बघू शकता छान दिसत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. पुन्हा मिक्स केलं आणि एक 7-8 मिनटं आपण कमी गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून उकळून घेणार आहोत. तर मस्त कट आलेला आहे. वरती बघू शकता किती मस्त दिसत आहे. आता उकळी देखील फुटायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता मस्त दिसत आहे. खूपच झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. एकदा बनवून बघा. तुम्हाला मटण आणि चिकनसुद्धा फिकं पडेल यापुढे. खूपच मस्त लागते. तर आता अजून 2-3 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. तर उकळीसुद्धा छान अशी फुटलेली आहे. कट बघू शकता किती छान आलेला आहे साईडने. अजून 2-3 मिनटं उकळली की भाजी आपली इथे तयार झालेली असेल. तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि मस्त भाजीला मिक्स करून घेऊयात. वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरमच भाकरीसोबत, भातासोबत सर्व करायची. तर इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भाजी पूर्णपणे इथे तयार झालेली आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे आता.
वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाजी खूपच छान लागते. बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तसेच तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. भातासोबत सुद्धा छान लागते. आता गॅस बंद करायचा आणि हिरवीगार कोथिंबीर वरून टाकायची. बघू शकता की मस्त अशी तर्री आलेली आहे. खूपच चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे. आता कोथिंबीर टाकून छान मिक्स करायची आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. तर चला मग आता गरमागरम भाजी आणि त्यासोबत बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू सगळं तुम्ही यासोबत खाऊ शकता, पापड वगैरे. इथे मी फक्त कांदा घेतला, बाजरीची भाकरी घेतलेली आहे आणि यासोबत मी भात देखील बनवलेला आहे पांढरा. तर बघू शकता मस्त अशी भाजी ताटामध्ये काढून घेऊयात. काय अप्रतिम दिसत आहे. रस्सेदार इथे भाजी आपली ती पूर्णपणे तयार झालेली आहे. खूपच चविष्ट आणि चवदार झालेली आहे. हिचा सुगंध म्हणताल तर साऱ्या घरभर पसरलेला आहे. एकदा या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने आज बनवूयात. अख्खा मसूर खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची. अगदी सहज कोणीही बनवू शकेल. 10 मिनिटाच्या आतमध्ये हा अख्खा मसूर मसाला बनवून तयार होतो. एकदम मस्त आणि टेस्टी भन्नाट चवीचा हा अख्खा मसूर झालेला आहे. एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. बघू शकता काय अप्रतिम दिसत आहे. एकदम ढाबा स्टाईल झालेला आहे. त्यामुळे नक्की बनवून बघा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे. हा 4 ते 5 तासांसाठी मी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता. इथे कोमट पाण्यामध्ये ठेवलेला होता भिजवत. त्यामुळे तो छान असा भिजलेला आहे. बघू शकता. तुम्हाला जर अख्खा मसूर खायचा असेल आणि भिजवलेला नसेल तर तुम्ही त्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवून घेतलं तरीसुद्धा तो चांगला शिजतो. तर एकदम मस्त असा अख्खा मसूर हा भिजलेला आहे. चला तर मग याला आता कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या करून घेऊयात. तर अख्खा मसूर शिजण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो. 2-3 शिट्ट्यामध्ये छान असा अख्खा मसूर एकदम मऊसूत शिजून तयार होतो. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि आता याला 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे काही कांदे, 1 टोमॅटो, आलं आणि लसूण घेतलेला आहे. आपण हे सगळे कांदे चिरून घेणार आहोत. त्यासोबत हा टोमॅटो आणि लसूणसुद्धा सोलून घेणार आहोत. टोमॅटो छान असा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता. कांदे सगळे कट करून घेतले. आलं लसणाची मी पेस्ट तयार करून घेतली. थोडी कोथिंबीर घेतली. कांदा आणि टोमॅटो देखील चिरून घेतले. त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत. इथे गरम मसाला घेतला 1 चमचा, अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे. हा नगरी झटका म्हणून आहे. एकदम मस्त असा मसाला आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर घरगुती वाटण तयार करून ठेवलेलं होतं ना ते घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती. यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान फुलून वरती आले की आपल्याला यामध्ये बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे लसणाला. चला तर लगेच कांदा आणि टोमॅटो देखील टाकून घेऊयात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा यामध्ये टाकून. खूपच चविष्ट हा अख्खा मसूर तयार होतो. एकदा नक्की बनवून बघा. घरच्या साहित्यामध्ये जे मसाले अवेलेबल असतील त्या मसाल्यामध्ये छान असा अख्खा मसूर बनवून तयार होतो. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही यामध्ये तूप देखील टाकू शकता किंवा बटर असेल तर बटरसुद्धा टाकू शकता. इथे मी तुपाचा वापर करणार आहे. तर 1 चमचा भरून मी इथे तूप टाकून घेणार आहे. तुपाने सुद्धा खूपच छान अशी चव येते. तर कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी इथे मी 1 चमचा म्हणजे वितळल्यावरती 1 चमचा तूप होईल इतपत तूप टाकलेलं आहे. थिजलेलं तूप असल्यामुळे ते अर्धा चमचा घेतलेला आहे ते टाकून घेतलं. छान मिक्स करून घेतलं. आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये अगोदर थोडंसं मीठ टाकूयात. नंतर ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं. एकदम प्रमाणामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा शिजला जाईल. त्यासाठी छान इथे मिक्स करून घेतलं. कमी गॅस ठेवूनच हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा. त्यानंतर असं यावरती झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगला असा वाफेवरती शिजून निघतो. तर 3 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून बघूया. छान तेल सुटलेलं आहे. कांदा टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ना ते सगळे मसाले एकटे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. इथे मसाल्यांचं प्रमाण कमी केलं तरी देखील चालणार आहे. थोडीशी कोथिंबीर सुद्धा लगेच टाकून घ्यायची आहे म्हणजे छान अशी
त्याची चव जी आहे ती मसाल्यामध्ये उतरते आणि ग्रेव्हीसुद्धा छान चवीची तयार होते. मसाले सगळे टाकून घेतले, छान मिक्स करून घेतलं. खूपच मस्त असा अख्खा मसूर तयार होतो. भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागतो. बाजरीच्या कडक भाकरीसोबत छान लागतो. रोटी, चपातीसोबत, नानसोबतसुद्धा खाऊ शकता. एकदम अप्रतिम लागतो. तर आता छान असं परतून झालेलं आहे सगळं आपलं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून पुन्हा छान मसाले वगैरे शिजवून घ्यायचे आहेत. प्रमाण म्हणताल तर अर्धा कप इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्तसुद्धा पाणी टाकलेलं नाही. पाणी टाकल्यामुळे ग्रेव्हीची चव छान येते आणि छान असं दाटसर रस्सा तयार होतो. आता थोडंसं पाणी टाकल्यामुळे आता छान बघू शकता किती मस्त दिसत आहे. थोडा वेळ आपण पुन्हा झाकण ठेवूयात. कांदा, टोमॅटो विरघळेल आणि मसालेसुद्धा छान मिक्स होतील. आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात. मस्त तरी म्हणजे तेल आपलं असं वेगळं झालेलं आहे. कांदा टोमॅटोमधून बघू शकता मस्त सगळं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे. 2-3 शिट्ट्या करून तो लगेच टाकून घ्यायचा आहे. जास्त गाळ देखील करू नका. आता आपण ग्रेव्ही जी शिजवणार आहोत त्यामध्ये अख्खा मसूर पूर्णपणे शिजला जातो आणि खूपच मस्त लागतो. बघू शकता काय मस्त दिसत आहे. एकदम छान असा शिजलेला आहे अख्खा मसूर. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. अगदी सहज तयार होतो. रात्रीच्या जेवणात असोत किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये टिफिनसाठी सुद्धा अशा प्रकारचा अख्खा मसूर बनवला जाऊ शकतो. भातासोबत अप्रतिम लागतो. काय मस्त दिसत आहे. यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. जेवढं घट्ट पातळ जशी आपला जी ग्रेव्ही हवी ना तसं पाणी टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता गॅस हा इथे कमी ठेवायचा आणि छान आपली ग्रेव्ही जी आहे घट्टसर करून घ्यायची आहे. म्हणजे थोडा वेळ झाकण देखील ठेवायचं. छान दिसत आहे. भाजी खूपच मस्त झालेली आहे. एकदा नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि सहज तयार होते. चला तर मग आता यामध्ये आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं कांदा टोमॅटोमध्ये. अजून थोडंसं मीठ टाकूयात आणि मिक्स करून यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि 7-8 मिनिटांसाठी चांगली ग्रेव्ही आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत. बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. एकदम छान असा रस्सा झालेला आहे आणि तरी बघू शकता किती मस्त दिसत आहे. छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा. घरभर याचा सुगंध सुटलेला आहे. खूपच मस्त हा अख्खा मसूर तयार झालेला आहे. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या पद्धतीचा अख्खा मसूर एकदा नक्की बनवून बघा. चला तर ग्रेव्हीवरती आपण म्हणजे अख्खा मसूरवरती झाकण ठेवून घेऊयात एक 5-6 मिनिटं. झाकण काढून बघितलं. बघू शकता तरी अप्रतिम आलेली आहे. काय मस्त दिसत आहे भाजी आपली इथे. एकदम ढाबा स्टाईल आपला इथे अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून फोडणी देखील देऊ शकता. हिरवी मिरची बारीक कट करायची उभी आणि त्यासोबत ठेचलेला लसूण वरून तुम्ही तेलामध्ये थोडंसं फ्राय करून यावरती टाकू सुद्धा शकता. त्याने सुद्धा खूप मस्त लागते. आता मी यावरती काही टाकलेलं नाही. अशीच भाजी शिजवून घेतलेली आहे. चला तर गॅस बंद केलेला आहे. प्लेटमध्ये आपण आता भाजी काढून घेऊयात. काय मस्त ही भाजी दिसत आहे. खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा हा अख्खा मसूर तयार झालेला आहे. किती मस्त दिसत आहे. एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. आवडल्यास लाईक करा. घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा बनवा अशा प्रकारची काळ्या चण्याची एकदम मस्त चटपटीत भाजी. इतकी चविष्ट होते. एकदम पद्धत वेगळी आहे बनवण्याची. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने. खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची देखील. जेव्हा बनवाल ह्या पद्धतीने तर प्रत्येक वेळी वेगळी पद्धत जी असेल ती विसरून जाल. याच पद्धतीने बनवाल. इतकी टेस्टी आणि भन्नाट चवीची ही भाजी तयार होते. करायला म्हणताल तर 10 मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी तयार होते. कमी मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे. त्यामुळे खाण्यासाठी एकदमच हेल्दी आहे आणि तेवढीच चटपटीत देखील आहे. यासोबत बनवलेली आहे नाचणीची भाकरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील असा चना मसाला नक्की बनवून बघा. चला तर मग कसा बनवायचा याला लगेचच सुरुवात करूयात. इथे रात्रभर पाण्यामध्ये म्हणजेच 8 तास पाण्यामध्ये भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत. जे गावरान हरभरे असते तेच घेतलेले आहेत. तर 8 तासामध्ये छान हे हरभरे फुलतात म्हणजेच भिजतात. तर गरम पाण्यामध्ये जर भिजवले तर हे 4 तासामध्येही छान असे भिजले जातात. बघू शकता एकदम मस्त गरम पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते, परंतु जास्त वेळ पाण्यामध्ये भिजल्यावरती छान असे फुलतात. तर इथे आता हे हरभरे घेतलेले आहे. ते हरभरे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करायचं. एक तांब्याभर पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे. त्यानंतर वाटण तयार करायचं आहे. इथे मीडियम साईजचा एक कांदा, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे कच्चंच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे.
तर आपले हरभरे शिजतात तोपर्यंत आपण हे वाटण देखील तयार करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे, कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी तयार होतं, त्यामध्ये छान असं वाटण बारीक होतं. तर आता झाकण बंद करायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे वाटण तयार झालेलं आहे. आता हरभरे देखील आपले शिजलेले आहेत. 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता यातले 1 चमचा भरून म्हणजे 1 पळी भरून आपले हरभरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे मसाल्यासोबतच. तर 1 चमचा भरून मी टाकलेले आहेत. त्यानंतर ते देखील बारीक करून घेतलेले आहे. तर ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे. चला तर मग आता फोडणी तयार करूयात. इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे चांगले फुलून वरती आले की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. जेवढे खडे मसाले असेल तेवढेही टाकू शकता. तर इथे मी अर्धी चक्री फूल घेतली, त्यानंतर दालचिनी आणि इथे तेजपत्ता घेतलेला आहे. थोडेसे मसाले फुलले की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर पावडर मसाले टाकून घेऊयात. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. त्यानंतर घरगुती मसाला देखील टाकून घेतला आणि आता हळद टाकून घ्यायची आहे. एवढेच मसाल्यामध्ये सुद्धा आपली भाजी एकदम मस्त चटपटीत तयार होते. त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. कारण आपण कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि आलं लसूण कच्चंच घातलेलं होतं, त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, मसाल्यामध्ये. जेव्हा बनवताना या पद्धतीने तेव्हा सगळ्या पद्धती विसरून जाल, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. आणि आठवड्यातून 1दा ते 2दा तुम्ही ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून खाल. एवढी भन्नाट तयार होते. तर आता बघू शकता वाटण छान असं परतून तयार झालेलं आहे. आता यामध्ये शिजवलेले हरभरे जे आहेत ते चणे आपण यामध्ये घालून घेऊयात. आता हरभरे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण ही रश्श्याची भाजी म्हणजेच ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे बेताचं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेवढं हवं तेवढं. जास्त पातळही करू नका. आपली भाजी ही छान अशी घट्टसर तयार होणार आहे, कारण आपण यामध्ये हरभरे जे आहे ते वाटून घातलेले आहेत. तर इथे मी अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदर आपण हरभरे शिजवण्यासाठी इथे थोडंसं मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर हरभऱ्यांना छान असं मीठ लागलेलं आहे. जेवढं हवं आहे तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्या. तर आता अशा प्रकारची भाजी आपण आता कमी गॅस ठेवून छान अशी उकळून घेणार आहोत. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे मी नंतर टाकणार आहे. भाजीला उकळी फुटल्यानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीरही यामध्ये टाकलेली आहे अगोदरच. वाटल्यास तुम्ही वरूनही कोथिंबीर टाकू शकता. थोडा वेळ 1-5 मिनिटं ठेवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी दिसत आहे, बघू शकता. एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी झालेली आहे, परंतु इथे तेलाचं प्रमाण जे आहे ते एकदम कमी वापरलेलं आहे मी. चला तर मग आता प्लेट वाढायला घेऊयात. इथे नाचणीची एकदम पौष्टिक अशी भाकरी बनवलेली आहे. त्यासोबत इथे कांदा घेतलेला आहे, काकडी देखील घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा. मुलंही आवडीने खातील, इतकी चटपटीत मस्त ही भाजी तयार होते. करायला सोपी आहे, खायलासुद्धा तेवढीच भन्नाट चवीची आहे. मेन म्हणजे हेल्दीसुद्धा आहे. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतली. आपल्या इथे पूर्णपणे ताट रेडी झालेलं आहे. एकदम मस्त ही भाजी झालेली आहे. भाकरीसोबत छान लागते. इथे कडक भाकरी बनवलेली आहे नाचणीची, तर एकदम मस्त लागली यासोबत ही भाजी. तर नक्कीच बनवा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आणि एकदम चटपटीत ही भाजी. मस्त कांदा, लिंबूसुद्धा यावरती पिळून घेऊ शकता. त्याने सुद्धा एकदम मस्त ही भाजी लागते. तर इथे ताट पूर्णपणे रेडी झाले. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा. चला